एक प्रश्न स्वतःला विचारा. तुम्ही कितीही चांगले असलात, कितीही लोकांची मदत केलीत, तरी काही लोक तुम्हाला मनापासून आदर का देत नाहीत? आणि दुसरीकडे काही लोक असे असतात की ते खोलीत प्रवेश करताच वातावरण बदलतं. ते जास्त बोलत नाहीत, कोणाच्या मागे फिरत नाहीत, स्वतःचं महत्त्व सिद्ध करण्यासाठी धडपडत नाहीत, तरीही लोक त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकतात आणि त्यांना आदर देतात. पण असं का होतं? कारण आदर हा पैशाने, दिसण्याने किंवा मोठ्या पदाने मिळत नाही. आदर हा तुमच्या वागण्याच्या पद्धतीतून निर्माण होतो. सायकोलॉजीनुसार माणसाचं मेंदू समोरच्या व्यक्तीच्या काही विशिष्ट वर्तनाला महत्त्व, विश्वास आणि आदराशी जोडतो. आणि गंमत म्हणजे यातील काही गोष्टी आपण नकळत रोज करत असतो, ज्यामुळे लोकांच्या नजरेत आपली किंमत कमी होत जाते. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सायकोलॉजीचे असे 7 नियम सांगणार आहे, जे समजून घेतल्यानंतर तुम्हाला लोकांचा आदर मिळवण्यासाठी कोणाच्या मागे धावण्याची गरज पडणार नाही. तुम्ही कसं बोलता, कधी शांत राहता, कोणत्या गोष्टींना नकार देता आणि लोक तुमच्याशी कसं वागतात, या सगळ्यामागे सायकोलॉजी काम करत असते. आणि शेवटचा नियम तर असा आहे, जो तुम्ही आपल्या आयुष्यात लागू केला तर लोक तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलू शकतो. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आदर मागायचा नसतो, असा स्वभाव तयार करायचा असतो की आदर आपोआप मिळतो. चला तर मग सुरुवात करूया. सायकोलॉजीचे ते 7 नियम जे तुम्हाला लोकांच्या नजरेत तुमची किंमत वाढवायला शिकवतील. नंबर 1. जे स्वतःवर नियंत्रण ठेवतात त्यांना लोक आदर देतात. मित्रांनो, सायकोलॉजीमध्ये सेल्फ कंट्रोल हे सर्वात महत्त्वाचं गुण मानलं जातं. जेव्हा एखादा माणूस कठीण परिस्थितीत शांत राहतो, रागाच्या भरात चुकीचं बोलत नाही, दुःखात तुटत नाही, तेव्हा लोकांच्या मनात त्याच्याबद्दल आपोआप एक आदर निर्माण होतो. कारण स्वतःवर नियंत्रण ठेवणं ही खूप कठीण गोष्ट आहे आणि जे ते करतात ते इतरांपेक्षा वेगळे दिसतात. जेव्हा कोणी तुम्हाला चिडवण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही शांत राहता, तेव्हाच्या माणसाला तुमची ताकद जाणवते. जेव्हा कोणी तुमच्याशी वाईट बोलतो आणि तुम्ही शांतपणे उत्तर देता, तेव्हा लोकांना तुमचा आत्मविश्वास दिसतो. जेव्हा तुम्ही अपयशानंतरही डगमगत नाही, तेव्हा लोकांना तुमची दृढता दिसते. हे सगळं बघून लोक आपोआप तुम्हाला आदर देतात. सेल्फ कंट्रोल म्हणजे फक्त राग आवरणं नाही. याचा अर्थ आहे की तुमच्या भावना, तुमचे शब्द, तुमच्या कृती यावर तुमचं नियंत्रण आहे. जेव्हा तुम्ही असं दाखवता की कोणत्याही परिस्थितीत तुम्ही स्वतःला सांभाळू शकता, तेव्हा लोकांना वाटतं की हा माणूस खरोखर मजबूत आहे. आणि मजबूत माणसाला जग आदर देतं. म्हणून आजपासूनच स्वतःवर नियंत्रण ठेवायचा सराव करा. राग आला तर थांबा, विचार करा, मग बोला. हे एक सवय बनली की लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने बघायला लागतात. नंबर 2. जे स्वतःशी आणि इतरांशी प्रामाणिक असतात त्यांना लोक आदर देतात. मित्रांनो, आजच्या जगात खोटेपणा इतका वाढलाय की जो माणूस खरं बोलतो त्याला लोक आपोआप वेगळं मानतात. प्रामाणिकपणा हा एक असा गुण आहे जो आजकाल दुर्मिळ झालाय. जेव्हा एखादा माणूस कठीण सत्य सांगायला घाबरत नाही, जेव्हा तो चूक झाली तर मान्य करतो, जेव्हा तो स्वतःबद्दलही प्रामाणिक असतो, तेव्हा लोकांना त्याच्याबद्दल एक विश्वास वाटतो. आणि जिथे विश्वास असतो तिथे आदर आपोआप येतो. सायकोलॉजी सांगतं की माणूस नेहमी अशा लोकांना जास्त आदर देतो ज्यांच्यावर तो विश्वास ठेवू शकतो. कारण विश्वासार्ह माणूस हा एक मौल्यवान माणूस असतो. जो माणूस नेहमी खरं बोलतो त्याला कोणाला घाबरायची गरज नसते. त्याला कोणतं खोटं लक्षात ठेवायचं नसतं. त्याचं मन शांत असतं. आणि हे मनाचं शांतत्व त्याच्या चेहऱ्यावर, त्याच्या वागण्यात दिसतं. हे दिसल्यावर लोक आपोआप आकर्षित होतात. म्हणून प्रामाणिकपणा हा तुमचा सर्वात मोठा गुण बनवा. स्वतःशी खरं रहा, इतरांशी खरं रहा आणि बघा लोक तुमच्यावर किती विश्वास आणि आदर ठेवतात. नंबर 3. जे इतरांना खरोखर ऐकतात त्यांना लोक आदर देतात. मित्रांनो, आजच्या जगात सगळ्यांना बोलायचं असतं, पण ऐकायला कोणाकडे वेळ नाही. प्रत्येकजण स्वतःच्या विचारात इतका गुंतलेला असतो की समोरचा काय बोलतोय हे नीट ऐकतच नाही. अशा जगात जो माणूस खरोखर ऐकतो, डोळ्यात डोळे घालून ऐकतो, समोरच्याला वाटू देतो की माझ्या प्रत्येक शब्दाला इथे किंमत आहे, तो माणूस खूप वेगळा वाटतो. सायकोलॉजीमध्ये ॲक्टिव्ह लिसनिंग हे एक कौशल्य आहे जे फार कमी लोकांकडे असतं. जे लोक हे कौशल्य वापरतात ते लोकांच्या हृदयात घर करतात. जेव्हा तुम्ही कोणाचं मन लावून ऐकता, तेव्हा त्या माणसाला वाटतं की मी महत्त्वाचा आहे, माझ्या गोष्टींना इथे किंमत आहे. ही भावना त्या माणसाला तुमच्याशी जोडते. आणि जो माणूस आपल्याला महत्त्व देतो त्याला आपण आपोआप आदर देतो. ऐकणं म्हणजे फक्त शांत बसणं नाही. ऐकणं म्हणजे समोरच्याच्या शब्दांवर, त्याच्या भावनांवर, त्याच्या विचारांवर खरोखर लक्ष देणं. फोन बाजूला ठेवा, घड्याळ बघणं बंद करा आणि फक्त समोरच्यावर लक्ष केंद्रित करा. हे एक छोटं काम तुम्हाला लोकांच्या मनात कायमचं घर करून देतं.
नंबर 4. जे स्वतःच्या शब्दांना जागतात त्यांना लोक आदर देतात. मित्रांनो, आजच्या जगात वचन देणं सोपं आहे, पण ते पाळणं कठीण आहे. बरेच लोक सहज वचन देतात आणि विसरतात. पण जो माणूस एकदा दिलेलं वचन नेहमी पाळतो, जो माणूस आपल्या शब्दांना जागतो, जो माणूस सांगतो ते करतो, तो माणूस लोकांच्या नजरेत खूप उंच असतो. सायकोलॉजी सांगतं की इंटिग्रिटी म्हणजे बोलणं आणि वागणं यात सुसंगती असणं हे सर्वात मोठं व्यक्तिमत्व गुण आहे. जेव्हा लोकांना कळतं की हा माणूस जे सांगतो ते नक्की करतो, तेव्हा ते त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवतात आणि हा विश्वास आदरात बदलतो. व्यवसायात, नात्यांमध्ये, समाजात जिथेही जाल तिथे जो माणूस आपल्या शब्दांना जागतो तो पुढे जातो, कारण लोक त्याच्यावर विसंबून राहू शकतात. म्हणून आजपासूनच एक नियम बनवा की जे करता येणार नाही ते सांगायचं नाही आणि जे सांगाल ते नक्की करायचं. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये हा नियम पाळला तर हळूहळू लोकांच्या मनात तुमच्याबद्दल एक विश्वासार्ह प्रतिमा तयार होते आणि हीच प्रतिमा तुम्हाला आदर मिळवून देते. नंबर 5. जे स्वतःची काळजी घेतात आणि स्वतःला सुधारत राहतात त्यांना लोक आदर देतात. मित्रांनो, सायकोलॉजीमध्ये सेल्फ इम्प्रूव्हमेंट म्हणजे स्वतःला सतत सुधारत राहणं हे सर्वात आकर्षक गुणांपैकी एक आहे. जेव्हा एखादा माणूस नेहमी नवीन गोष्टी शिकत असतो, स्वतःला अपग्रेड करत असतो, स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतो, स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करतो, तेव्हा लोकांना तो माणूस प्रेरणादायी वाटतो. असा माणूस एका जागी थांबलेला नसतो, तो नेहमी पुढे जात असतो आणि पुढे जाणाऱ्या माणसाला लोक आपोआप आदर देतात. जो माणूस स्वतःची काळजी घेतो, व्यायाम करतो, चांगले कपडे घालतो, नीटनेटका राहतो, तो बाहेरूनही एक आत्मविश्वासपूर्ण प्रतिमा निर्माण करतो आणि आत्मविश्वासपूर्ण माणसाला जग आदर देतं. याशिवाय जो माणूस सतत शिकत राहतो, नवीन कौशल्य शिकतो, पुस्तकं वाचतो, ज्ञान वाढवतो, त्याच्याकडे लोक आपोआप आकर्षित होतात, कारण त्याच्याशी बोलणं, त्याच्याकडून शिकणं हे एक समृद्ध अनुभव असतो. म्हणून स्वतःवर गुंतवणूक करा. रोज थोडं शिका, रोज थोडं सुधारा. हे सतत सुधारणं तुम्हाला एक वेगळी उंची देतं, जिथे आदर आपोआप मिळतो. नंबर 6. जे इतरांना आदर देतात त्यांना लोक आदर देतात. मित्रांनो, हे सायकोलॉजीचा एक गोल्डन रूल आहे. जो माणूस इतरांना आदर देतो त्याला इतरही आदर देतात. हे इतकं साधं आहे, पण बरेच लोक हे विसरतात. जेव्हा तुम्ही प्रत्येकाशी सन्मानाने वागता, मग तो कोणी मोठा असो किंवा लहान असो, श्रीमंत असो किंवा गरीब असो, जेव्हा तुम्ही सगळ्यांशी समान आदराने वागता तेव्हा लोकांना तुमच्या व्यक्तिमत्वाची एक वेगळी बाजू दिसते. जो माणूस फक्त मोठ्यांना आदर देतो आणि लहानांना गृहीत धरतो त्याचं खरं व्यक्तिमत्व उघड होतं. पण जो माणूस सगळ्यांशी सारखा वागतो तो खरोखर मोठ्या मनाचा असतो आणि मोठ्या मनाच्या माणसाला जग आदर देतं. याशिवाय जेव्हा तुम्ही इतरांच्या मताला महत्त्व देता, त्यांच्या भावनांचा आदर करता, त्यांच्या वेळाची किंमत करता, तेव्हा ते लोक तुमच्याबद्दल खूप चांगलं बोलतात. आणि जेव्हा लोक तुमच्याबद्दल चांगलं बोलतात तेव्हा तुमची एक सकारात्मक प्रतिमा तयार होते जी तुम्हाला आदर मिळवून देते. म्हणून आजपासूनच प्रत्येकाशी आदराने वागायला सुरुवात करा. हे एक छोटं बदल तुमच्या आयुष्यात खूप मोठा फरक आणेल. नंबर 7. जे स्वतःच्या मर्यादा ठामपणे सांगतात त्यांना लोक आदर देतात. मित्रांनो, हे शेवटचं आणि सर्वात महत्त्वाचा नियम आहे. सायकोलॉजीमध्ये बाउंड्रीज म्हणजे मर्यादा ठेवणं हे एक अत्यंत महत्त्वाचं कौशल्य आहे. जो माणूस सगळ्यांना हो म्हणतो, कोणाला नाही म्हणायला घाबरतो, सगळ्यांच्या प्रत्येक मागणीला लगेच तयार होतो, त्याला लोक हळूहळू गृहीत धरायला लागतात. कारण त्याला नाही म्हणायची हिंमत नाही हे लोकांना कळतं. पण जो माणूस ठामपणे पण नम्रपणे नाही म्हणू शकतो, जो माणूस स्वतःच्या वेळाची, शक्तीची आणि भावनांची किंमत ओळखतो आणि चुकीच्या ठिकाणी खर्च करत नाही, तो माणूस लोकांच्या नजरेत आदरणीय बनतो. कारण लोकांना वाटतं की या माणसाला स्वतःची किंमत माहीत आहे. आणि जो स्वतःची किंमत जाणतो त्याला इतरही किंमत देतात. नाही म्हणणं म्हणजे वाईट असणं नाही. नाही म्हणणं म्हणजे तुम्हाला तुमच्या वेळाची आणि शक्तीची किंमत आहे असा त्याचा अर्थ होतो. जेव्हा तुम्ही ठामपणे आपल्या मर्यादा सांगता तेव्हा लोक तुमचा आदर करतात, कारण त्यांना कळतं की या माणसाला हाताळणं सोपं नाही आणि ज्याला हाताळणं सोपं नाही त्याला जग आदर देतं. आजच्या सायकोलॉजीच्या या 7 नियमांचा सारांश असा आहे की आदर हा मागून मिळत नाही, तो कमवावा लागतो. स्वतःवर नियंत्रण ठेवा, प्रामाणिक रहा, खरोखर ऐका, शब्दांना जागा, स्वतःला सुधारत रहा, इतरांना आदर द्या आणि स्वतःच्या मर्यादा ठामपणे सांगा. या 7 गोष्टी जर तुम्ही आत्मसात केल्या तर लोक तुम्हाला आपोआप आदर देतील. आदर मिळवण्यासाठी श्रीमंत असणं गरजेचं नाही, देखणं असणं गरजेचं नाही.
फक्त या 7 गोष्टी तुमच्या आयुष्यात आणा आणि बघा लोक तुमच्याकडे कसे वेगळ्या नजरेने बघायला लागतात. जर या व्हिडिओमधली एक जरी गोष्ट तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक आणि शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओंसाठी नवी दिशा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.